पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात येथे 82,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, रेल्वेला मोठी गती देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूर येथे कर्करोग संशोधन संस्थेच्या भूमिपूजनासह विविध कार्यक्रम, नांदेडला जाहीर सभा। जपानला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर, $4 ट्रिलियन अर्थव्यवस्था आता जर्मनीचा सामना करण्यास सज्ज, नीती आयोग। रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पोहोचलं फ्रान्सला, तर शशी थरूर यांच्या शिष्टमंडळानं गयाना इथं मांडली भारताची भूमिका। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेननं ड्रोन हल्ला केल्याचा रशियाचा लष्कराचा दावा, पुतिन सुखरूप। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या आर्याना सबालेंका आणि युक्रेनच्या स्विटोलिनाची विजयी सलामी। आणि नैऋत्य मान्सून राज्यात दाखल, राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी रात्रभर पाऊस, मुंबईत उपनगरीय सेवा धीम्या। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ